नमस्कार. मागच्या एकंदरीत आठवड्यामध्ये आणि एकंदरीत राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे जर आपण पाहू लागलो तर आपल्याला असे बरेच काही पॅटर्न सापडतील की ज्याच्यामधून थोडं बहुत प्रशासकीय व्यवस्थेवर, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगावर आपल्याला कुठेतरी संशय घ्यायला जागा आहे. पण खरं सांगायचं म्हणजे त्या निवडणूक आयोगाच्या बाबतीत जर काही घटना घडत असतील, मतदारांना जर त्या पद्धतीच्या यंत्रणेकडून ज्या यंत्रणा प्रोव्हाइड केल्या पाहिजे, ज्या सुविधा प्रोव्हाइड केल्या पाहिजे त्या जर प्रोव्हाइड केल्या जात नसतील आणि तिचं जर प्रत्येक जागी सामान्य नागरिकाला किंवा इथल्या मतदाराला जर पाहावं लागत असेल त्या यंत्रणेमध्ये काही व्यवस्थित होत आहे की नाही, तर ही शर्मेनं मान खाली घालावी अशा पद्धतीची घटना आहे. राज्याच्या निवडणुकीमध्ये अनेकांचं म्हणणं आहे की हा विरोधकांचा एक प्रशासकीय व निवडणूक आयोगावर जे काही आरोप होत आहेत किंवा मग मशनीमध्ये घोळ आहे की खरंच तशा पद्धतीचं काही सेट केल्या जात आहे. सांगायचं तात्पर्य की मशीनमध्ये काही घोळ आहे की नाही अशा पद्धतीचं विरोधी पक्षामधला कुणीही प्रूव्ह करू शकलं नाही, निवडणूक आयोगासमोर त्याला असं सादर करू शकलं नाही. पण याही पलीकडे जाता जर आपण लक्षात घेतलं की अशा अनेक संशयाच्या जागा आहेत की जिथे निवडणूक आयोगावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. मुंबईमध्ये अशा अनेक मतदार केंद्रांवर निवडणूक आयोगानं काय केलं तर लोकसभेच्या वेळेस, विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच मतदार याद्या वापरल्या, जेणेकरून लोकसभा आणि विधानसभेच्या नंतर ज्या होत्या मतदार याद्यांमध्ये नवीन नावं होती त्या लोकांना तुमचं नाव मतदार यादीमध्ये नाही म्हणून मतदानच करू दिलं गेलं नाही. अशा पद्धतीचंही एक काम केलं गेलं. आणखीन काही गोष्टी म्हणजे निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या अपडेट नसल्यामुळं ह्या अशा पद्धतीच्या अडचणी आल्या. कित्येक माणसं ही एका कुटुंबामधली असताना, 3-4 माणसं एका कुटुंबामधले मतदार असताना त्यांचं या प्रभागामध्ये एका जणाचं मतदान, एका जणाचं दुसऱ्या कुठल्या तरी प्रभागामध्ये मतदान, अशा पद्धतीचं काम केलं गेलं. आणि निवडणुकीच्या ज्या आपल्या मतदानाच्या टाइमला जी रांग असते त्या रांगेमध्ये 1 तासभर 1.5 तास थांबल्यानंतर सुद्धा की काही जणांचं काय झालं की तुमच्याजवळ तुमचं मतदान या केंद्रावर नाही, तुमचं मतदार कुठेतरी दुसऱ्या केंद्रावर आहे. दुसऱ्या केंद्रावर गेल्यानंतर त्यांनी सांगायचं की तुमचं मतदान इथे नाही, पुन्हा त्याच केंद्रावर आहे. असं एकंदरीत माणसांना 1.5 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर केलं गेलं. आणि असे कितीतरी मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं. सांगायचं तात्पर्य की पुन्हा हे मतदार 5 वर्षानंतर त्यांचा हक्क बजावणार असतात. महापालिकेमध्ये ते मतदार यदा कदाचित भाजपाचे पण असू शकतात, ते मतदार यदा कदाचित कुठले विरोधी पक्षाचे असू शकतात. तर सांगायचं तात्पर्य की या गोष्टीवर जेव्हा विरोधी पक्ष असेल किंवा तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं असतील ही बोलू लागतात, तेव्हा मग निवडणूक आयोगाचं वकिली पत्र घेतल्यासारखं फडणवीस साहेब असतील किंवा मग बीजेपीचे कार्यकर्ते असतील ते का बोलू लागतात. तर सांगायचं तात्पर्य की एकंदरीत हे एक सेट असल्यासारखं किंवा मग मुद्दाम विरोधी पक्षाच्याच मतदारांना, जसं की मुंबईमध्ये मराठी मतदारांना टार्गेट करून केलं गेलं का, असेही काही संशयाचे प्रश्न उपस्थित होतात. जर हे संशय दूर करायचा असेल, राज्यभर जर निवडणूक आयोगाला चांगल्या प्रकारचा मेसेज जाऊ द्यायचा असेल, बीजेपीला, सत्ताधारी पक्षाला जर अशा चांगल्या पद्धतीचा मेसेज, योग्य पद्धतीचा आम्ही निवडणूक फ्री आणि फेअर होत आहेत अशा पद्धतीचा जर मेसेज जाऊ द्यायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं काम करावं लागेल. पण तुम्ही जर असं सगळं काम करत नसाल, ईव्हीएम कित्येक वेळेस सापडते, ईव्हीएम प्रायव्हेट गाड्यांमध्ये ईव्हीएम मतदान झाल्यानंतर सापडतात, पुन्हा सील बंद, म्हणजे ते सील त्याचे ईव्हीएमचे उघडलेले आहेत, अशाही पद्धतीच्या काही घटना घडत आहेत. आणि या सर्व यंत्रणा, म्हणजे सांगायचं तात्पर्य की अनेकांची एक समस्या आहे की ते म्हणतात की या सर्व यंत्रणेला मग तुमचं लातूरमध्ये सरकार कसं काय तयार झालं, तुमचं कोल्हापूरमध्ये कसं काय सर्वात जास्त जागा आल्या, किंवा मग परभणीमध्ये तुमच्या विरोधी पार्टीच्या जागा कसं काय जास्त आल्या. सांगायचं तात्पर्य मुंबईमध्ये आणखीन मतदान केंद्रावर जे ओळखपत्र असतं, जे की ओळखपत्र सर्वजण आपल्या इथं शर्टला लावलेलं असतं, आणि ते ओळखपत्र निवडणूक पोलिंग एजंट्स असतील पक्षाचे किंवा मग निवडणुका प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले सर्व त्या मतदान केंद्रावरच्या अधिकारी त्या पद्धतीचं ते लावलेलं असतं. तर निवडणूकच्या केंद्रावर की जिथं हे लावायचं असतं ओळखपत्र, तिथं तुम्ही काय लावलं तर तिथं बीजेपीच्या त्या वार्डातल्या 4 उमेदवारांचं त्यानं नावं लावल्या गेली. मग ह्या ज्या सगळ्या आहे तर त्या निवडणूक केंद्रावरच्या अधिकाऱ्यांवर तशा पद्धतीचा दबाव होता का की तुम्ही इथं बीजेपीचे माणसं असतील तर त्यांना काहीही करू द्या. आता कुठेतरी लोक ही फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग करू लागले की मनसेचे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे असतील, हे सर्व लोक लाईव्ह स्ट्रीमिंग करू लागले आणि मग कुठेतरी दबावाखातीर ही लोक ती काढू लागली.
म्हणजे प्रशासकीय यंत्रणा, इतर सर्व काही यंत्रणा जी की बीजेपीची पाठराखण करण्याची भूमिका घेत होती, तर त्या ठिकाणी जर कुणी असं जर जाऊन प्रतिप्रश्न करणारा माणूस तयार झाला तर ती यंत्रणा त्या पद्धतीची थांबत होती. बीजेपी धार्जिन यंत्रणा जी तयार होण्याचा प्रयत्न करत होती ती थांबत होती. तर असं प्रत्येक जागी होऊ शकत नाही की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ शकलं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी जवळपास बऱ्यापैकी जागा मनसेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या आल्या. सांगायचं तात्पर्य, निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते त्यांनी जर चोखपणे जर काम केलं तर म्हणजे निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते विरोधी पक्षाला, सामान्य नागरिकांना जर करावं लागत असेल तर हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे. आपण कुठेतरी वेगळ्या मार्गाला जातो आहोत. हे सर्वांसाठीच नुकसान करणारी घटना आहे. पण आज जर तुम्ही एकंदरीत निवडणुकांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये बीजेपी सारखा पक्ष असेल तर तो काय करतोय की तुमच्या मोदी असतील, फडणवीस असतील यांच्या बॅनर खाली त्यांनी निवडणुका लढवल्या. कुणाच्या बॅनर खाली लढावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य की स्थानिक मुद्द्यावर आजच्या निवडणुका होत आहेत का हेही आपण पाहिलं पाहिजे. स्थानिकचे मुद्दे जाऊन कुठेतरी वेगळंच काहीतरी पेरण्याचं काम सुरू आहे. आणि जे काही बीजेपी जी यशस्वी जी कारकीर्द बीजेपीची महापालिकेमध्ये झाली तर ती सगळी यशस्वी कारकीर्द ही फक्त एका मुद्द्याशी निगडीत नाही की मशीनमध्ये घोळ केला इतक्यापुरती मर्यादित नाही की शासकीय यंत्रणेचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत. आणि मग याला जर टॅकल जिथे जिथे विरोधक करू शकले, विरोधकांची जिथे जिथे स्ट्रॉंग अशी यंत्रणा त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहिली तिथे विरोधकांना यश मिळालेलं आहे. मुंबईमध्ये एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली, कुठली की अण्णामलाई याचे स्टेटमेंट असेल किंवा मग अण्णामलाई याचे स्टेटमेंट असेल किंवा जे असे काही उत्तर भारतीय हे प्रचारात उतरवले, स्टार प्रचारक म्हणून मुंबईमध्ये उतरवले. सांगायचं तात्पर्य की असं का केलं गेलं? महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला, सगळं झालं, मराठी मतदारांमध्ये रोष निर्माण झाला तरीही चालतो, तरीही आम्ही तसंच करणार. त्यांची जी मायक्रो प्लॅनिंग आहे, बीजेपीची जी स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने सेट केल्या जाते आहे की आमचा उमेदवारच निवडून आला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी वारेमाप जे काही पद्धतीची यंत्रणा वापरता येईल, विरोधकांना फोडायचं काम असेल, पैशाचा वापर असेल, सगळ्या गोष्टी सेट केल्या जातात. आणि मग ज्यावेळेस उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो, बीजेपीचा असो की विरोधी पक्षाचा असो, भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं एक कल्चर निवडणुकांमध्ये, राजकारणामध्ये सेट करू पाहत आहे की आता भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक उमेदवारी मागण्यासाठी लोक येतात. काय येतात? तर त्यांना माहिती आहे की इथं आलं, यांच्या पक्षाचा सिंबॉल भेटला तर आपण निवडून येऊ शकतो. पण या सर्व घटना होत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी विरोधी पक्षातली लोक फोडून आपल्या एक स्ट्रॅटेजी तयार करायलेत, मायक्रो प्लॅनिंग करायलेत आणि त्या उमेदवाराला निवडून येण्याची हमी सुद्धा द्यायलेत. अशा पद्धतीचं होत असेल तर उपरे लोक जे बीजेपी मध्ये येत आहेत त्या उपऱ्यांना निवडणुकीचं तिकीटही भेटत आहे आणि तिकीट भेटल्यानंतर निवडून येण्याचंही काम त्या पद्धतीचं होत आहे. पण ही जी उपरी लोक आली तर याच्यामुळे त्या पक्षातील जी काही सामान्य लोक होती, कार्यकर्ते होती, तिकीट वाटपाच्या टायमाला आपण पाहिलं असेल की जो काही महाराष्ट्रामध्ये राडा झाला, हे सगळ्या गोष्टी जर एका बाजूला ठेवल्या आपण तर याच्यामध्ये दिसून काय येतं की आता सामान्य माणसाचं निवडणूक राहिली नाही. भारतीय जनता पक्ष जो सत्तेमध्ये येत आहे ते जर अशा पद्धतीचं कल्चर डेव्हलप करू पाहत असेल तर विरोधकांना सुद्धा स्ट्रॅटेजिकली मायक्रो प्लॅनिंग करून यांना टॅकल करावं लागेल. आणि जेव्हा विरोधकांना तशा पद्धतीचं टॅकल करायची वेळ येईल तेव्हा विरोधक सुद्धा धनदांडगाच उमेदवार निवडतील, विरोधी पक्षातील माणसं सुद्धा, आणि मग त्या धनदांडग्यांनाच उमेदवारी भेटताल. अशा पद्धतीचं जे काही आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन, जे काही महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, नगरपंचायत असतील, इथे डेव्हलप करू पाहत आहेत, हे एकदम चुकीचं आहे. याच्यामुळे सामान्य माणूस जो गावगाड्यावर खऱ्या पद्धतीचा किंवा वाडी वस्त्यांवर जाऊन वार्डमध्ये काम करून जो माणूस काम करतो त्याला उमेदवार भेटणार नाहीत. जो माणूस पैसा फेकू शकतो, जो माणूस सत्तेच्या बाजूने बोलू शकतो, अशाच माणसांना उमेदवार भेटत जातील आणि अशा माणसांनाच उमेदवार भेटून तीच माणसं मग निवडून येतील. अशा माणसांकडून विकासाची किंवा त्या पद्धतीचं तुमच्या वार्ड मधला नगरसेवक असेल तर सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या कशा पद्धतीनं तो प्रश्न मांडेल, हाही एक मोठा प्रश्न आहे. हे सर्व जर पाहता निवडणूक आयोगाच्या एवढ्या काही संशयास्पद घटना घडत असतानाही राज्यामध्ये ज्यांच्याकडून तुमच्या आमच्यासारखे तरुण सोशल मीडियावर पाहतो की आमदार सत्यजित तांबे विधान परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचे प्रश्न मांडत असतात, तर आता सत्यजित दादांकडून अशा पद्धतीची अपेक्षा नव्हती की त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली की जे काही होत आहे ते अत्यंत योग्य पद्धतीने होत आहे आणि विरोधक जर निवडणूक आयोगावर किंवा प्रशासकीय यंत्रणेवर संशय घेत असतील तर मग ते
कुठेतरी रडीचा डाव खेळत आहेत आणि हे लोकशाही मूल्यांसाठी घातक आहे अशा पद्धतीची त्यांनी पोस्ट केली. पण मी सत्यजित दादांना विचारू इच्छितो की दादा, तुम्ही आता मी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर आपलं काय मत आहे? निवडणूक आयोगानं या विषयावर काम करायला पाहिजे की नाही पाहिजे? सांगायचं तात्पर्य की हा कुठल्या निवडणूक आयोगांच्या प्रक्रियेवर संशय घेणं हा कुठल्या पक्षाचा अजेंडा असू शकत नाही, किंवा मग निवडून न आल्यानंतरच विरोधक बोलतात अशा पद्धतीची जर तुमची भावना असेल तर तेही चुकीचं आहे. सांगायचं तात्पर्य की ह्या जर घटना आमच्या समोर येत असतील तर प्रत्येक नागरिकानं, अक्षरशः बीजेपी मधल्या माणसानं सुद्धा ह्या गोष्टी बोलायला पाहिजे. यदा कदाचित ज्या घटना घडत आहेत त्या जे की मतदार याद्यांमध्ये अपडेट न झालेल्या ती बीजेपीसाठी सुद्धा घातक आहे. पण या सर्व यंत्रणेचा एकंदरीत वापर बीजेपीच्या साईडनं होत आहे, त्याच्यामुळे या लोकांना त्याचा फायदा होत आहे. आणि हे फायदा झाल्यामुळे ही लोक त्यावर बोलायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस साहेब समोर येऊन बोलायला लागतात, बीजेपीचे कार्यकर्ते समोर येऊन बोलायला लागतात. एकंदरीत हे जे काही आपण कल्चर इथं राज्यामध्ये सेट करू पाहत आहेत ते कल्चर येणाऱ्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्यासाठी, विचारधारेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आणि एकंदरीत सर्वांसाठी हे सर्व घातक आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.